जर कोणी तुम्हाला सांगितले की भारतात अशी एक जागा आहे की जिथे प्रत्येक पाऊल म्हणजे एक सुंदर कविता अनुभवण्यासारखी आहे, जणू पावलागणिक निसर्गाने सुगंधित कारागिरीचे जाळेच विणले आहे. भारताच्या सर्वात आधुनिक शहराच्या मध्यभागी एक गुप्त बाग आहे जी तुमच्या संवेदनांना मोहित करण्याची वाट पाहत आहे. नमस्कार, मी मंजुषा चंदीगडच्या या सुंदर गुलाब उद्यानात आपले स्वागत करते. आज आपण झाकीर हुसेन रोज गार्डनला भेट देणार आहोत. ही आशिया खंडातील सर्वात मोठी रोज गार्डन आहे. 30 एकर क्षेत्रात पसरलेल्या या गुलाबी स्वर्गात 1600हून अधिक गुलाबांच्या प्रजातींना आसरा मिळाला आहे. हे केवळ एक उद्यान नसून तो एक आत्मानुभव आहे. मध्ये स्थापन झालेले हे उद्यान भारताचे राष्ट्रपती डॉक्टर झाकीर हुसेन यांच्या नावाने ओळखले जाते. MS रंधावा यांनी डिझाईन केलेले हे उद्यान फक्त चंदीगड वासियांसाठीच नाही तर संपूर्ण भारतीयांसाठी ते एक खास भेट आहे. हे उद्यान शहरी जीवन आणि नैसर्गिक सौंदर्य यांच्यातला समतोल प्रतिबिंबित करते. या उद्यानाचं असं कोणतं खास वैशिष्ट्य आहे? इथे फक्त गुलाबच आहेत का? इथे गुलाबाच्या 1600 प्रजाती आहेत. इथलं प्रत्येक फूल एक कथा, एक व्यक्तिमत्व आणि एक नाव सांगते. हायब्रिड ट्रीज पासून ते फ्लोरिबुंडाज, क्लायमर्स पासून मिनिएचर्स पर्यंत येथे प्रत्येक प्रकारचा गुलाब फुलतो. तुम्हाला माहित आहे का, येथे निव्वळ शोभेचेच गुलाब नाहीत तर या उद्यानात औषधी आणि सुगंधित गुणधर्म असलेल्या वनस्पतींचाही समावेश आहे. जर तुम्ही या उद्यानाला भेट देण्याचे नियोजन करत असाल, फेब्रुवारी महिन्यात येथे वार्षिक गुलाब महोत्सव आयोजित केला जातो. ती वेळ तुमच्यासाठी अत्यंत योग्य असेल. हा उत्सव म्हणजे कला, संस्कृती आणि निसर्ग यांचा सुंदर संगम होय. फुलांच्या प्रदर्शनापासून छायाचित्रण स्पर्धा आणि गुलाब क्वीन अशा बऱ्याच कार्यक्रमांची येथे रेलचेल असते.
तुम्हाला माहित आहे का, गुलाब हे जगातील सर्वात जुने फूल आहे. जीवाश्मशास्त्रानुसार ते पृथ्वीवर 35 दशलक्ष वर्षापासून अस्तित्वात आहेत. या बागेविषयीचे आणखी एक मजेदार गुपित म्हणजे इथले काही गुलाब हे आंतरराष्ट्रीय वनस्पती शास्त्रज्ञांनी भेट दिली आहेत. ते आजही जतन केले जातात. त्यामुळे हे उद्यान जागतिक ठेवा बनले आहे. तुम्ही निसर्गप्रेमी असाल, छायाचित्रणाची आवड असेल किंवा शांततेच्या शोधात असाल तर मग वाट कसली बघताय? चंदीगडचे हे उद्यान तुमच्या स्वागतासाठी आतुर आहे. पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे नम्र निवेदन, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि हो, कमेंट नोंदवायला विसरू नका. धन्यवाद.